नमस्कार. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाचे लाडू मी बनवणार आहे. तर चला आता सुरुवात करू लाडू बनवण्यास. आता पहा, लाडूसाठी साहित्य: शेंगदाणे, तीळ, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, भाजलेले काजू, भाजलेले बदाम, वेलची पावडर, तूप, गूळ. बस एवढंच साहित्य पाहिजे. आता मी हे सर्व थोडं मिक्सरमधून अगदी ओबड-धोबड काढून घेते. तीळ थोडेसे वाटून घेते. नंतर गुळाचा पाक बनवायला कढई ठेवणार आहे. गुळाचा पाक बनवण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस चालू केला, एकदम स्लो ठेवला. तोपर्यंत मी मिक्सरमधून हे सर्व वाटून घेते. शेंगदाणे बारीक करते, एकदम बारीक नाही, एकच वेळ फिरवायचं. काजू, बदाम, तीळ, जास्त बारीक करायचे नाही. आता मी गॅस चालू करते. थोडंसं तूप करपू नये म्हणून ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचे. आता आपण गूळ वितळवून घ्यायचा आहे, पूर्ण पाक करायचा नाही. एक चमचाभर पाणी टाकू शकता. आता तुम्ही म्हणाल पाणी टाकलं खराब होणार लाडू. खराब होत नाहीत. अशा प्रकारे हलवून हलवून गूळ वितळवून घेतलेला आहे. अजून 1-2 मिनिटं हलवते. गॅस बंद करून तीळ, शेंगदाणे, वेलची पावडर, काजू, बदाम सर्व टाकून लाडू वळायला घेते. अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू बनवून झालेले आहेत. ते तुम्ही पहा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.